नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। मी आज राजगडाच्या सदरेवर आहे आणि राजगडाची ही माझी सेकंड ट्रेक आहे। दुसऱ्यांदा मी राजगडावर आलो आहे, कारण की राजगड हा एवढा मोठा किल्ला आहे की एका दिवसात पाहणे शक्य नाही। तर पहिल्यांदा जेव्हा मी आलो होतो तेव्हा पद्मावतीचा परिसर पाहिला होता, पद्मावती माची जवळचा, आणि आज मी पुन्हा राजगडावर आलो आहे आणि आज बाली किल्ला आणि सुवेळा माची हे दोन ठिकाण मी कव्हर करणार आहे। तुम्ही बघू शकता की माझ्याकडे टेंट लागलेले आहेत। इथे टेंट घेऊन शिवभक्त जे आहे ते स्टे पण करतात, तर तुम्ही स्टे पण करू शकता। सदरेवरून उजव्या बाजूला वळल्यावर तुम्हाला समोर सर्वप्रथम दिसेल तो बाले किल्ला, आणि ही आहे बाले किल्ल्यावर जाणारी वाट। बाजूला तुम्हाला एक निमुळती अशी छोटी पायवाट दिसेल, आणि ही वाट जाते सुवेळा माचीकडे, आणि हे आहे सुवेळा माची वरील चिलखती बुरुज। आता आपण सर्वप्रथम जात आहोत बाले किल्ल्यावर। राजगड चढाईचा खरा थरार ह्याच ठिकाणी आहे मित्रांनो। तुम्ही पाहू शकता की मी आता पोहोचलो आहे दोन अष्टकोनी बुरुजांमध्ये बांधलेल्या एका वैभवशाली महाद्वाराजवळ, आणि हाच आहे बाले किल्ल्याचा महादरवाजा। असे म्हटले जाते की ह्याच महादरवाजाच्या एका कोणत्या तरी कानोऱ्यात अफजल खानचा शिर पुरला आहे। दौलती समोर कधी ना पत्करली लाचारी, आणि कधी ना झुकली ती दिल्लीच्या दरबारी। महादरवाजातून आत येताच डाव्या बाजूला जननी देवीचं मंदिर आहे। हे आहे जननी देवीचं मंदिर। मंदिराच्या समोरूनच पायऱ्या जातात। ह्या पायऱ्या वर जातात ते ब्रह्मेश्वराच्या मंदिराच्या परिसराजवळ। वर येताच तुम्हाला एक तळ दिसेल, हे आहे चंद्रतळ। चंद्रतळाला लागूनच बाजूला एक पायवाट जाते, आणि हीच पायवाट जाते सरळ ब्रह्मेश्वराच्या मंदिराजवळ। आता आपण पोहोचलो आहोत ब्रह्मेश्वराच्या मंदिराजवळ। ब्रह्मेश्वर मंदिराच्या परिसराजवळ तुम्हाला चंद्रतळासह अनेक असे खोदीव टाकी पाहायला भेटणार, आणि इथे तुम्हाला अनेक वास्तूंचे अवशेष आणि चौथरेही दिसतात। हा आहे ब्रह्मेश्वर आणि चंद्रतळाच्या आजूबाजूचा परिसर, आणि आता आपण जात आहोत ह्या वाटेद्वारे बाले किल्ल्याच्या टेकडीवरती। मित्रांनो, ह्यासाठीच केला होता इतका अट्टहास। शिवाजी महाराजांचे निवासस्थान तुम्ही पाहू शकता, हे राजवाड्याचे अवशेष आहेत। सदर वास्तू शिवरायांच्या वास्तव्याने पावन झाली आहे, तरी वास्तूत प्रवेश करताना आपले पादत्राणे बाहेरच काढून वास्तूचे पावित्र्य राखावे। तर मी आता राजगडाच्या बाले किल्ल्यावर आहे, आणि बाले किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचे निवासस्थान, त्याचे अवशेष तुम्ही इथे पाहू शकता। त्याच ठिकाणी मी आहे।
बालेकिल्ल्याच्या टेकडीवर आल्यावरच आपल्याला आपल्या राजाचे राजेपण आणि राजपरिवाराच्या प्रत्येक क्षणांचा साक्षीदार असलेल्या राजमहालाचे अवशेष आपल्याला जिते दिसतात. आल्या त्याच मार्गाने आता आम्ही खाली आलो आहोत. खाली आल्यावरती उजव्या बाजूला आपल्याला एक वाट दिसते आणि हीच वाट आहे जी जाते सुवेळा माचीकडे. ही आहे सुवेळा माचीकडे जाणारी वाट. तुम्ही पाहू शकता की वाट खूप निमुळती आहे आणि जसे तुम्ही या वाटेतून बाहेर निघता तेव्हा तुम्हाला समोर दिसते एक टेकडी आणि हीच आहे डुबा टेकडी. आता आम्ही पोहोचलो आहोत डुबा टेकडीवर. समोर तुम्ही पाहू शकता ती आहे संजीवनी माची. आता मी तुम्हाला दाखवत आहे राजगडाचा बालेकिल्ला. हा आहे बालेकिल्ला. ही आहे पद्मावती माची आणि आता आपण जिथे जाणार आहोत ती सुवेळा माची. हे आहे सुवेळा माचीचं चिलखती बुरुज. डुबा टेकडीवरून तुम्ही तिन्ही माच्या पाहू शकतात. डुबा टेकडीवरून खाली उतरून आम्ही जात आहोत सुवेळा माचीकडे. आता आपण पोहोचलो आहोत राजगडाच्या वैभव असणाऱ्या सर्वात देखण्या अशा बुरुजाजवळ, झुंजार बुरुजाजवळ. पायऱ्यांचा मार्ग असणारा आणि वैशिष्ट्यपूर्ण वर्तुळाकार रचना असणारा हा झुंजार बुरुज सुवेळा माचीच्या दुसऱ्या टप्प्याचे रक्षण करतो. झुंजार बुरुजावर आल्यावर तुम्हाला समोर दिसेल तो राजगडाचा चिलखती बुरुज. तुम्ही आता पाहतात चिलखती बुरुज. याला दुहेरी तटबंदी आहे. हा आहे राजगडाचा चिलखती बुरुज आणि हे दृश्य जे बघण्यासारखं आहे तुम्ही इथे येऊनच अनुभवू शकता. बुरुजावरून खाली आल्यानंतर डाव्या हाताला एक प्रवेशद्वार आहे. ते सुवेळा माचीच्या दुसऱ्या टप्प्याकडे घेऊन जाते. हो आहे ना. आणि हाच मार्ग जातो नेढ्याकडे. राजगड छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला राजधानीचा मान असणारा असा हा किल्ला. एकेवेळी जन्माला येऊन तुम्ही इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, पॅरिस नाही पाहिलं तरी चालेल, पण जर महाराष्ट्रातील राजगड न पाहता जर तुम्ही गेला तर तुमचे आयुष्य कितीही ऐश्वर्य संपन्न असू दे ते सारे व्यर्थ आहे.